हॅलो अँड वेलकम टू पराग सर्स यूट्यूब चॅनल. तर आज मॅथ्स स्पेशलमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे. टॉपिकचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. खूप सोपे सोपे कंडिशन्स आहेत, तर आपण एक एक करून सगळं थोडं लक्ष देऊया. आधी आहे अरिथमॅटिक. जर तुम्ही अरिथमॅटिक या शब्द तुम्हाला माहिती असेल तर अरिथमॅटिक बेसिकली आपण दोन गोष्टीविषयी बोलतो, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनविषयी. ठीक आहे, अशी कुठली तरी गोष्ट ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन करणार आहे किंवा सबट्रॅक्शन करणार आहे. नंतर दुसरा जो आहे पॉईंट, तो दुसरा पॉईंट आहे प्रोग्रेशन. तर प्रोग्रेशनमध्ये एक शब्द येते प्रोग्रेस. प्रोग्रेस तुम्ही ऐकलाच ना शब्द. प्रोग्रेस म्हणजे काय होते, एखाद्या गोष्टीमध्ये एक तर वाढ झाली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. ठीक आहे, किंवा कमी पण होऊ शकते ना. कमी होणं पण काय एक प्रोग्रेशनच आहे. उदाहरणार्थ जर कोणतरी खूप एक्सरसाइज करत असेल तर हळूहळू त्याचं काय होते, वजन कमी होते. तर वजन कमी होणं तरी आपण त्याला काय म्हणतो की तू प्रोग्रेस करू राहिला बा हळूहळू, है ना. तर प्रोग्रेशनमध्ये बदल होत असते, त्यात वाढ पण होऊ शकते, कमतरता पण होऊ शकते, कमी पण होऊ शकते. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा अर्थ काय झाला की कशामध्ये तरी वाढ किंवा कमी करायची आपण कुठल्या याच्यावर, प्लस करून किंवा मायनस करून, त्याला आपण काय म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनची आयडिया समजली असेल. आता आपण ॲक्च्युअलमध्ये असते काय काय ते बघू. तर सगळ्यात पहिले एक महत्त्वाची गोष्ट असते सिक्वेन्स. तर डेफिनेशनवर जायच्या आधी काही नंबर बघून घ्या. समजा माझ्याकडे नंबर लिहिले आहे मी 1 4 3 5 9 6 8 मग डबल 7 आणि सोबत 15 आणि 20. समजा असे काहीतरी रॅन्डम नंबर लिहिले आहे मी. आता नंबर जरी मी असे लिहिले आहे का लाईनमध्ये, तर हे कसे आहे, शेवटी काही झालं तर एक रॅन्डम नंबर आहे. रॅन्डम म्हणजे काय, याच्यानंतर हा काउनाला माहीत नाही आपल्याला, याच्यानंतर हा काउनाला ते पण माहीत नाही, हा का बरं आला माहीत नाही. तर समोरचा नंबर का बरं आला आपल्याला काहीही सध्या रूल माहिती नाही. म्हणजे फक्त काय, सध्या हे जे काही नंबर असेल हे नंबर सध्या कसे आहे, रॅन्डम नंबर आहे. हे नंबर कसे आहे, रॅन्डम नंबर आहे. तर रॅन्डम नंबरशी आपल्याला काही नाही करायचं. तर जेव्हा नंबर रॅन्डम राहत नाही, जर समजा मी या नंबरला मी असं अरेंज केलं, आता समजा नंबर थोडेसे तेच ठेवले, तेच नाही थोडेसे बदलले, पण आता असं अरेंज केलं मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जर मी इथे 2 डॅश जरी ठेवले समोरचे, तर तुम्ही समोरचे नंबर लिहू शकता ना, कारण की आपल्याला माहिती आहे 1 नंतर 2 येते, 3 येते, 4 येते, 5 6 7 8 9 10. नंतर काय येणार, 11 येणार, 12 येणार, 13 येणार, 14 येणार. तर हे समोरचे नंबर आपण काय केले सांगू शकतो. का बरं सांगू शकतो, कारण की हे आधीचे जे नंबर आहे हे कुठल्या तरी पॅटर्नमध्ये आहे, कुठल्या तरी पॅटर्नमध्ये. आता या केसमध्ये पॅटर्न कुठला आहे आपला, की प्रत्येक नंबर काय नॅचरल नंबर आहे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, आणि प्रत्येकमध्ये एक एक नंबर वाढत चालला. बघा 1 नंतर 2 झाला, 2 नंतर 3 झाला, तर एक एक नंबर वाढत चालला. तर पॅटर्न तर आहे, पण त्यासोबत काय लागलं, एक नियम पण लागला आहे, रूल लागला आहे. तर जेव्हा कधी असं एखादी पॅटर्न असते ज्याच्यामध्ये काहीतरी रूल लागला असते, त्या गोष्टीला आपण म्हणतो सिक्वेन्स. परत एकदा, एक पॅटर्न आहे किंवा एक अरेंजमेंट ऑफ नंबर आहे, त्या नंबरमध्ये काय एक पॅटर्न आहे, पॅटर्नमध्ये काय एक सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स नाही रूल आहे, त्या रूलला आपण काय म्हणतो सिक्वेन्स. आणखी एक उदाहरण बघू शकतो आपण, जसं 1 4 9 16 25 36 49. ठीक आहे, 64 81. तर हे सगळे काय, परत तुम्ही म्हणा सर रॅन्डम नंबर, रॅन्डम नंबर नाही आहे. बघा 1 म्हणजे काय ॲक्च्युली, हा आहे 1चा स्क्वेअर. 4 म्हणजे काय 2चा स्क्वेअर. हा आहे 3चा स्क्वेअर. हा आहे 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर. मग जर मी समोरचा नंबर लिहायला सांगितलं तर तुम्ही लिहू शकता. समोरचा नंबर काय होणार, 11चा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर म्हणजे काय होते 121, बरोबर. म्हणजे याच्या प्रकारे आपण सांगू शकतो की हे जे सिक्वेन्स लिहिला आहे किंवा हा जो काही लिहिला नंबर मी एका नंतर एक, हे सगळे काय एक रूल फॉलो करते. हे सगळे काय करते, एक रूल फॉलो करते. सगळे काय करते, एक रूल फॉलो करते. तर सिक्वेन्स आहे एक डेफिनेशन बनली आहे आपली. तर सिक्वेन्स काय आहे बघा, सिक्वेन्स डेफिनेशन आपण लिहूया. सिक्वेन्स जे आतापर्यंत आपण शिकलो त्याच गोष्टी फक्त आपण ते अरेंज करत जायचे, बाकी काही नाही. सो सिक्वेन्स काय, इट इज अ सेट ऑफ नंबर, अ सेट ऑफ नंबर्स, अ नंबर नाही, नंबर सेटसाठी कमीत कमी खूप सारे नंबर लागेल ना. सेट ऑफ नंबर्स वेअर, त्या नंबरला काय केलं आपण, वेअर नंबर्स आर अरेंज्ड, आर अरेंज म्हणजे लावले आपण,
अरेंज्ड इन डेफिनेट सिक्वेन्स. कशामध्ये? डेफिनेट ऑर्डर म्हणणार, डेफिनेट ऑर्डर. आता ऑर्डरचा अर्थ काय होते? ॲक्च्युली पॅटर्न होते. ऑर्डरचा अर्थ काय होते? पॅटर्न. आणि त्याच्यामध्ये काय एक रूल आहे, फॉलोइंग अ स्पेसिफिक रूल. फॉलोइंग अ रूल यालाच आपण काय म्हणतो? पॅटर्न, सॉरी सिक्वेन्स. यालाच आपण काय म्हणणार आहे? सिक्वेन्स. एकदम सोपी गोष्ट आहे की नंबर आपण अरेंज केले आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर आहे, त्या ऑर्डर काय करते? पॅटर्न फॉलो करते. आणि त्या पॅटर्नसाठी रूल एक आपण काय केला आहे? सेट करून ठेवला आहे. कोणी रूल म्हणू शकते, कोणी आणखी काही लिहू शकते, काही पण म्हणू शकते. तर एक्झाम्पल आपण वरतं बघितलेच आहे. एक्झाम्पल काय? नॅचरल नंबर. आपण पाळा शिकतो ना नॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल नंबर्स. नंतर आहे टेबल. टेबल माहिती आहे ना तुम्हाला? टेबल जर तुम्हाला माहीत नसेल, कुठला टेबल? मल्टिप्लिकेशन टेबल. बेसिकली आपला बसाच टेबल नाही, मल्टिप्लिकेशन टेबल. माहिती आहे ना मल्टिप्लिकेशन टेबल काय असते? जसं 2 नंतर 4 येते, नंतर 6 येते, नंतर 8 येते, नंतर 10 येते, नंतर 12 येते. समोर आपल्याला माहिती आहे काय आहे? आणखी काहीतरी एक 14 येणार, 16 येणार, 18 येणार, 20 येणार, है ना? हे सगळे काय? एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स आहे म्हणजे काय? एक रूल फॉलो करताय की प्रत्येक नंबर एक तर 2नी वाढला आहे, प्रत्येक नंबर 2नी वाढला आहे. बघा याच्यामध्ये किती वाढ झाली आहे सांगू शकता तुम्ही? तर 2नी वाढ झाली आहे. +2 केलं की 4 झालं. याच्यामध्ये आणखी +2 केलं की 6, +2 केलं की 8, +2 केलं असेल तर 10, +2 केलं की 12. याच्यासमोर जर नंबर पाहिजे असेल तर आपण काय करावं लागेल? +2. तर यालाच आपण काय म्हणतो? सिक्वेन्स. एकदम सोपा आहे. तुम्ही जनरल केसमध्ये पण ह्या गोष्टी शिकल्या, पाहिल्या कधी, आहे ना? जनरल केसमध्ये पाहिल्या का कधी? जसं उदाहरणार्थ तुम्हाला घरी सांगते ना, जर एखादी काम करत असं आपण, तर एखाद्या काममध्ये समजा, तर उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. जसं समजा ही एक चेअर आहे आपली, ठीक आहे? तर जर मी समजा एका चेअरसाठी, एक चेअर उचलायसाठी जर मी समजा 1 कॉईन देत असेल, एक चेअर उचल्यासाठी 1 कॉईन, तर मग 3 चेअरसाठी किती द्यावं लागेल मला? 3 चेअरसाठी किती द्यावं लागेल? 3 कॉईन द्यावं लागेल, बरोबर? 3 कॉईन द्यावं लागेल. ठीक आहे. जर समजा मी आणखी चेअर वाढवल्या, तर 3 न करता मी 5 चेअर केल्या, ठीक आहे? एकानंतर एक, एकानंतर एक, अशा 5 चेअर झाले. तर चेअर तर बरोबर नाही निघाले माझ्या, पण ठीक आहे, समजू शकता तुम्ही काय म्हणणं माझं. तर की हे पहिली चेअर आहे, अशीच दुसरी चेअर आहे, तिसरी चेअर आहे, चौथी चेअर आहे, 5वी चेअर आहे. तर 5 चेअरसाठी किती लागते आपल्याला? 5 कॉईन लागतात. 7 चेअर असेल तर 7 कॉईन, बरोबर? याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजत असेल की एका टाईमला तो फक्त ऑड नंबरच्या चेअर उचलत आहे, म्हणजे 1, 3, 5, 7. याच्यामध्ये काय एक पॅटर्न आहे. पॅटर्न काय की आपण फक्त ऑड नंबरला ट्रीट करतोय, ठीक आहे? 4, 5, 6, 7. तर हे काय झालं? एक पॅटर्न झाला. समोरचं तुम्ही काढू शकता. 7 नंतर काय येणार? 9 येणार. बघा 1, 3, 5, 7. तर पुढे काय येणार? समोर 9 येणार. कसं माहीत पडलं तुम्हाला? कारण की 1 पेक्षा 3 2ने जास्त आहे, 3 पेक्षा 5 2ने जास्त आहे, 5 पेक्षा 7 2ने जास्त आहे. तर पुढचा येणार नंबर पण काय असला पाहिजे? 2ने जास्त. किंवा उचलणाऱ्या चेअर पण काय असल्या पाहिजे? 2ने जास्त. सो बेसिकली हे काय झालं? आपलं एक पॅटर्न झाला. मग या पॅटर्नला आपण जर समजा, या पॅटर्नला आपण सरळ ऑर्डरमध्ये पण लिहू शकतो, उलट्या ऑर्डरमध्ये पण लिहू शकतो. उलट्या ऑर्डरमध्ये म्हणजे जर समजा मी नॅचरल नंबरला उलटं लिहिलं, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग आता पॅटर्न नाही काय? बिलकुल पॅटर्न आहे. का बरं पॅटर्न आहे? कारण की जर समजा मी शेवटचे 2 नंबर इरेज केले समजा, ठीक आहे, आणि तुम्हाला काय दिसू राहिलं? तर बघा इथे काय काय होत आहे. इथून मी 1 कमी केला, इथून पण 1 कमी केला, इथून 1 कमी केला. 1 कमी केल्यावर मला पुढचा नंबर भेटते, 1 कमी केला की पुढचा नंबर भेटते, 1 कमी केला की पुढचा नंबर भेटते. इथे पण 1 कमी करू शकतो आणि तिथून पण 1 कमी करू शकतो, म्हणजे पुढचा नंबर भेटणार. म्हणजे 3 मधून जर 1 कमी केला तर मला काय मिळालं? 2. 2 मधून 1 कमी केला तर 1. हा पण काय एक रूल फॉलो करताय. काय करताय? एक रूल फॉलो करताय. तो रूल कुठला आहे की दिलेल्या नंबरमधून किती नंबर कमी करायचे आहे? 1 नंबर कमी करायचा आहे. सो दिलेल्या नंबरमधून जर 1 नंबर कमी करायचा रूल आहे आणि त्या नंबरला मी सिक्वेन्समध्ये लिहिला आहे, एका ऑर्डरमध्ये लिहिला आहे, मग तो चढता असू द्या किंवा उतरता असू द्या, त्याला आपण काय म्हणणार आहे? सिक्वेन्स. समजलं? सिक्वेन्सचं लॉजिक समजलं असेल? याला म्हणतो आपण सिक्वेन्स. त्यात तुम्ही कोणत्या पॅटर्नमध्ये लिहू शकता?
मल्टिप्लिकेशनच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता, ॲडिशनच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता, सबट्रॅक्शनच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता, स्क्वेअरच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता, क्यूबच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता, ठीक आहे, डिवाइडच्या पॅटर्नमध्ये लिहू शकता. सगळे काय आहे, एक पॅटर्न आहे. हे पॅटर्न काय फॉलो करतात, एक रूल फॉलो करतात. तर आपण त्याला काय म्हणणार आहे, सिक्वेन्स. सोपी कंडिशन आहे. ह्याच्या आधी आपण जी डेफिनेशन बघितली नाही, पण समजून घेतलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर हे सध्या फक्त सिक्वेन्स आहे, याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणणार नाही. आता आपण जाऊया ॲक्च्युअलमध्ये की एक सिक्वेन्समध्ये कुठल्या गोष्टी असतात. तर समजा आपण एक रँडमली कुठला तरी सिक्वेन्स लिहिला, समजा आपण एक सिक्वेन्स लिहिला. मग आता सिक्वेन्स मी असा लिहिला आहे, समजा काहीतरी, चला एक सिक्वेन्स लिहून घेतो आपल्यासाठी की 5चा टेबल लिहितो, 10, 15, 20, 25, ठीक आहे, 30 आणि समोर खूप सारे येऊ शकते. ठीक आहे. मग जिथून आपण सुरुवात करतो हे सगळ्यात पहिला नंबर आहे. जेव्हा पहिला नंबर आहे याला आपण म्हणतो फर्स्ट टर्म, पहिली टर्म आहे. पहिला नंबर आहे ना, तर फर्स्ट टर्म. दुसरा नंबर आहे तर काय म्हणणार त्याला, सेकंड टर्म. तिसरा नंबर असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, थर्ड टर्म. चौथा असेल तर फोर्थ टर्म, पाचवा असेल तर फिफ्थ टर्म, सहावा असेल तर सिक्स्थ टर्म. मग असंच जर मी सॉल्व करत गेलो आणि सगळ्यात शेवटी काहीतरी n नंबरवाला टर्म आला, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, शेवटी काय आला, n नंबरवाला टर्म आला, त्याला आपण मी काय म्हणणार आहे, nth टर्म. कुठल्या नंबरचा टर्म आहे हा, n नंबरचा टर्म आहे. एकदम सोपं आहे. सो बेसिकली आपण काय करू शकतो, कुठल्याही सिक्वेन्सला नंबर ऑफ टर्ममध्ये लिहू शकतो की या सिक्वेन्समध्ये समजा इथपर्यंत मोजले तर 6 टर्म आहे, समोर 10पर्यंत मोजले तर 10 टर्म्स आहे, 100 मोजले तर 100 टर्म्स आहे, n पर्यंत मोजत गेलं तर n टर्म्स आहे. हा फर्स्ट टर्म आहे, हा सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे, फोर्थ टर्म आहे. आता आपल्याला मॅथ्समध्ये माहिती आहे, आपल्याला सवय काय आहे की सगळ्या नंबरला एवढं मोठं लिहायचं आपल्याला सवय नाही. आपण काय यूज करतो, लहान लहानसे सिम्बॉल, जसं XY, XZ असं काहीतरी. तर फर्स्ट टर्मला आपण F1 फर्स्ट टर्म म्हणून, F2 सेकंड टर्म, थर्ड, F3, 1 2 3 4 काय सांगते कुठल्या नंबरची टर्म आहे. ठीक आहे, FN. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं पण दिसणार की आपण जास्त करून जो यूज करतो जास्त करून आपण ॲक्च्युअलमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, तर हा पहिल्या नंबरची टर्म आहे A1, हे दुसऱ्या नंबरची टर्म आहे A2, तिसऱ्या नंबरची टर्म आहे A3, आणि असं जर आपण करत गेलो तर n नंबरची टर्म काय भेटणार, AN. ठीक आहे. याला तुम्ही आणखी मेथडमध्ये लिहू शकता की पहिल्या नंबरची टर्म आहे, दुसऱ्या नंबरची टर्म आहे, तिसऱ्या नंबरची टर्म आहे, n नंबरची टर्म आहे. मग त्या सगळ्या गोष्टीचं वेगवेगळा अर्थ आहे का, की हे असंच लिहायचं का, असं लिहायचं की असं लिहायचं, पहिल्या फॉर्ममध्ये लिहायचं की दुसऱ्या फॉर्ममध्ये की तिसऱ्या फॉर्ममध्ये. आता बघा याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे मी तुम्हाला इथं समजून सांगतो की ही जी आहे ही फक्त जे आपण T1, T2, T2, Tn हे सगळे काय आपण टर्म्ससाठी यूज करतो. कोणत्या केसमध्ये, जेव्हा आपल्याला टर्म्स काय असतात, अननोन असतात. टर्म्स काय असतात, अननोन. उदाहरणार्थ की 10व्या नंबरची टर्म काढायची तर आपल्याला माहीत नाही, तर मी त्याला काय लिहिणार आहे, T10. आपल्याला माहीत नाही सध्या. जर 5व्या नंबरची काढायची आहे तर T5 माहिती नाही आपल्याला नॉर्मली, तर आपण क्वेश्चन मार्क करतो नॉर्मली, जनरली प्रॅक्टिस करायसाठी. A1, A2, AN हे कशासाठी यूज करतो, ज्या टर्म्स आपल्याला काय माहीत आहे, ज्या टर्म्स आपल्याला काही नोन आहे. नोन आहे म्हणजे माहीत आहे. जसं हा माहीत आहे मला, ही पहिली टर्म आहे, तर A1 = 5, A2 = 10, A3 = 15. मग ह्याच्यात काही फरक आहे का, जास्त काही फरक नाही आहे, फक्त बोला चालायची पद्धत आहे. बाबू म्हणा, सोन्या म्हणा, पिंटा म्हणा, गोल्या म्हणा, जर माणूस एकच असेल फक्त म्हणणारे लोक बदलतात. हे कशासाठी आहे, हे बेसिकली फंक्शन नावाची गोष्ट असते, त्याच्याशी रिलेटेड आहे, ते आपल्या कामाची गोष्ट नाही आहे. मग एक तर तुम्ही ही मेथड यूज करा किंवा ही मेथड यूज करा. माझं पर्सनल सजेशन आहे की A1, A2, A3 वाला नंबर यूज करायचा. ठीक आहे. सो पहिल्या जर केसमध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं तर A1 म्हणजे पहिली टर्म किती आहे तुमची, A1 = 5. दुसरी टर्म कुठली आहे, A2 = 10. तिसरी टर्म किती आहे, A3 = 15, A4 = 20, A5 = 25 अँड सो ऑन. जर तुम्हाला रॅन्डम विचारलं कोणतरी तर तुम्ही असं विचारू शकता 10व्या नंबरची टर्म काय आहे. जसं तर लॉजिक तुम्हाला माहीत पडलं असेल तर 5चा टेबल आहे हा. सो A10 जर विचारलं तर ते पण काय होते, 50 होते. आणि बऱ्याच ठिकाणी त्याला आपण असं पण लिहू शकतो की T10 10व्या नंबरची टर्म काय होणार. हे 50 तुम्ही लिहू शकता, पण याचा अर्थ काय झाला की तुम्हाला ही माहिती आहे, हे काय तुम्हाला माहिती आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण Tn हा शब्द वापरतो तो एखाद्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे असं की 5ला मी 10ने मल्टिप्लाय करणार आहे, 10च्या जाग्यावर
TN लिहायचं असेल तर 5ला मी Nने मल्टिप्लाय करणार आहे. अशा प्रकारे इक्वेशन टाईपमध्ये आपण TNला लिहितो. असं काही रूल आहे नाही की असंच लिहिलं पाहिजे तसं लिहिलं पाहिजे, जसं मॅथ्समध्ये काही रूल नसतात. पण कसं आहे, मॅथ्स एक युनिव्हर्सल लँग्वेज म्हटलं जाते. का बरं? कारण की तुम्ही इंडियामध्ये शिका मॅथ्स, फॉरेनमध्ये शिका मॅथ्स, एका स्टेटमध्ये शिका, दुसऱ्या स्टेटमध्ये शिका, एका सरने शिकू द्या, दुसऱ्या सरने शिकू द्या, तिसऱ्या सरने शिकू द्या, सगळ्याचं लॉजिक सेम असलं पाहिजे, सगळ्याला सेम समजलं पाहिजे. म्हणून आपण एक स्टँडर्ड नावाचे फॉर्म्युले यूज करतो किंवा स्टँडर्ड नावाचं नोटेशन यूज करतो. जसं x+y होल स्क्वेअर लिहायचा असा किंवा अननोन व्हेरिएबल ठेवायचं असेल तर आपण हमेशा x² फॉर्ममध्ये लिहितो. का बरं? y चालत नाही काय चालते, p चालत नाही काय चालते, q चालते, m n काही पण चालते. पण तरी आपण क्वाड्रॅटिकमध्ये जास्तीत जास्त काय यूज करतो? x यूज करतो. ठीक आहे. हे नंबर ऑफ टर्म्स झालं. याला काय म्हणतो आपण? टर्म्स इन अ सिक्वेन्स. हे सगळं काय झालं आपलं? टर्म्स इन अ सिक्वेन्स. आता हीच गोष्ट आपण थोडीशी एक्सप्लोर करणार म्हणजे आपल्याला जर रूल माहीत असेल तर खूप चांगलं आहे. आता आपण थोडंसं रूलविषयी लक्षात देऊ की टर्म्स इन अ सिक्वेन्स कसा काढायचा. सिक्वेन्स तर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. सिक्वेन्समध्ये काय माहिती आहे आपल्याला की आपल्याला एक रूल फॉलो करावा लागते. सिक्वेन्समध्ये काय करावं लागते? आपल्याला एक रूल फॉलो करावं लागते आणि तो रूल आपण फॉलो करायचा आहे. फॉलो करायसाठी सगळ्यात पहिले रूल माहीत असलं पाहिजे. जर रूल माहीत असलं पाहिजे तर पहिले रूल शोधायला लागेल आपल्याला. बरोबर आहे का नाही? तर मग आता रूल पहिले फाईंड करू. पहिलं तर आपण लिहून घेऊ काहीतरी जे रँडम मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे मी एक पहिले रूल स्वतः डिसाईड केला. आता रूल आपल्याला माहिती असेल. ठीक आहे. जर रूल इज नोन, आपला रूल पहिलेच माहिती आहे तर काय होणार? कोणता रूल माहीत आहे रे बाबा आपल्याला? नाही ना माहीत, सध्या सांगायला लागेल ना. जर रूल नोन असेल तर काय असेल? तर पहिला रूल लिहितो मी. रूल नंबर 1. समजा एक्झाम्पलसाठी कुठल्याही n नंबरची टर्म काय असणार आहे? an-1 + 2. आता हे परत सर तुम्ही काय लिहिलं आम्हाला काही समजून नाही राहिलं. बघा n म्हणजे काय? कुठल्या नंबरची टर्म आहे. आपण हमेशा नंबर कुठून सुरुवात करतो? पहिल्या नंबरपासून सुरुवात करतो. बरोबर. पण जर मी इथं 1 ठेवलं, 1 ठेवलं पहिल्या नंबरची टर्म तर हा n-1 होईल. म्हणजे 1 - 1 होईल 0. त्यासाठी आपल्याला एक अजून नंबर पाहिजे. a0 = समजा 5 घेतलं. आता हे सगळं काय लिहिलं सर आम्हाला काही समजलं नाही, परत समजून सांगा. ओके. समजून सांगायच्या आधी मी तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवतो की होतं काय. कुठलाही सिक्वेन्ससाठी आपल्याला काय पाहिजे असते? नंबरची सिक्वेन्स पाहिजे असते. कुठला? a1 पाहिजे, a2 पाहिजे, a3 पाहिजे. मी थोडं दूर दूर लिहितो म्हणजे यूज करायला कामात पडणार मला. a1 पाहिजे. ठीक आहे. a2 पाहिजे, a3 पाहिजे, a4 पाहिजे आणि खूप सारे समोरचे डॉट डॉट डॉट. ओके. मग a1 जर मला पाहिजे असेल तर a1 साठी मला काय पाहिजे? हे a1 कायच्या जागेवर आहे? बघा 1 कायच्या जागेवर आहे? 1 आहे nच्या जागेवर. म्हणजे जिथे जिथे n असेल तिथे काय पुट करायचं असेल? 1 करायचं असेल. तर या केसमध्ये काय आहे? n = 1. a2 साठी बघा काय? nची जागा किती आला? 2. तिथे n = किती आला? 2. इथे n = किती आला मग? 3. इथे n = किती आला मग? 4 आलं. बरोबर. मग आता ही व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशनमध्ये पुट करून बघितली सिक्वेन्स लिहायच्या आधी, सो हा nच्या ठिकाणी 1 पुट करतो मी. सो a1 = a, nच्या ठिकाणी 1 आहे, 1 - 1 + 2. समजू राहिलं का काय सुरू आहे? आता व्हॅल्यू पुट करून बघा. इथे a1 ची व्हॅल्यू किती आली बघा? 1 - 1 a0 + 2. a0 ची व्हॅल्यू किती आहे? 5 दिली आहे. सो a1 किती आलं? 5 + 2 = 7. भेटला पहिला नंबरचा टर्म. किती सोपा आहे. सेम लॉजिक जर आपण अप्लाय केला आता या ठिकाणी, तर या ठिकाणी काय होणार आहे? a2 यांच्या ठिकाणी 2 आला तर a2 - 1 + 2. a2 ची व्हॅल्यू किती येणार? 2 - 1 a1 + 2. a1 ची व्हॅल्यू किती काढली आपण आता? 7 काढली. 7 + 2 किती झाला? 9 झाला. किती सोपा आहे. सेम लॉजिक अप्लाय करा इथे. a3 = काय झाला? a3 - 1 + 2. सो a3 किती आहे आपला? माहीत नाही आपल्याला. पण a3 - 1 किती होते? 2 होते. सो a2 + 2 a(2 + 2 आणि a2 ची व्हॅल्यू किती काढली? 9. सो 9 + 2 किती होणार? 11. काहीतरी वर्क. ओके. हां ठीक आहे, जाऊ द्या. आणि n4 साठी जर समजा गेलं तर a4 काढायचं आहे. इथं पण काय होणार? a4 - 1 + 2. परत तेच लॉजिक अप्लाय करा. a4 म्हणजे काय? 4 - 1 म्हणजे a3 + 2. a3 ची व्हॅल्यू किती काढली आपण? 11. 11 + 2 किती झाले?
13. तर A4ची पण व्हॅल्यू भेटली. आता ह्या सगळ्या जर व्हॅल्यू मी सिक्वेन्समध्ये पुट केल्या, कुठे केल्या आता सिक्वेन्समध्ये पुट. कुठे पुट करतो सिक्वेन्स बघा. A1ची व्हॅल्यू किती आहे इथे सिक्वेन्स लिहितो. तसं A0 पासून सुरुवात करायला पाहिजे. कुठून सुरुवात करायची A0 पासून. कुठे लिहू मी आता हे 2 इरेज करतो. ठीक आहे, एक सेकंड, हे 2 इरेज करतो. मग आता ही व्हॅल्यूज आपण काढल्या, याला फक्त थोडंसं वर घेतो मी. तर एक सेकंड, थोडीशी जागा करायची आपल्याला तयार. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. अजून थोडीशी जागा तयार करतो मी. आपल्याला थोडी जागा पाहिजे. आता कायच करावं, जास्त कंजूसी जागेची. हां, ठीक आहे. मग आता जर तुम्ही या सिक्वेन्सचे नंबर लिहा. आता बघा A1च्या जागेवर काय आला आहे नंबर 5. पहिले A0 पासून सुरुवात करायला पाहिजे ॲक्च्युली. तर मी A0 लिहितो. A0 किती आहे 5. 5 नंतर पहिला नंबर किती आला 7. 7 नंतर किती आला 9. 9 नंतर 11. 11 नंतर 13. मग ह्या लॉजिकनुसार तुम्ही समोरचा नंबर काढू शकता. बघा 2 न वाढला 7 झाला, 2 न वाढला 9 झाला, 2 न वाढला 11, 2 न वाढला 13. आणखी जर 2 न वाढवा तुम्ही तर काय भेटेल तुम्हाला 75. तसं समोरचा नंबर तुम्हाला भेटणार आहे. तर इथे मग काय होतं खास गोष्ट, इथे मला ॲक्च्युली या नंबरचं काय माहीत होता, रूल माहिती होता. आणि काय माहीत होता एक स्टार्ट पॉईंट. कुठल्याही केसमध्ये जर तुम्हाला सिक्वेन्स काढायचा असेल तर तुम्हाला रूल माहीत पाहिजे आणि स्टार्ट पॉईंट माहीत पाहिजे. आणखी 1-2 एक्झाम्पल बघूया आपण. उदाहरणार्थ आणखी एक नंबर आपण इथं चेक करून बघू शकतो. चला आणखी एक रूल लिहितो मी तुमच्यासाठी की सपोज an नंबरची गोष्ट इज इक्वल्स टू an -1 आता डायरेक्ट -1च करू राहिलो मी. स्टार्ट करायला पॉईंट समजा A0 इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. परत सेम लॉजिक, व्हॅल्यूज पुट करा. मी 3च व्हॅल्यू काढणार याच्यासाठी तुम्हाला की सपोज n इक्वल्स टू 1 किती होणार, n इक्वल्स टू 2 किती होणार, n इक्वल टू 3 किती होणार, समोरचं तुम्ही काढू शकता. सो n इक्वल टू जर 1 पुट केला तर हा झाला A1 इज इक्वल्स टू A1 -1 2 साठी काय होणार A2 इज इक्वल्स टू A2 -1 A3 किती होणार A3 -1 ह्या रूलनुसार. हां, ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करून बघा. A1 तर माहीत नाही आपल्याला, A1 तसाच राहिला. पण 1 -1 किती होते A0 -1. तर A1 किती झालं, A0ची व्हॅल्यू 10 आहे. सो 10 -1 तर A1 किती भेटला तुम्हाला 9 भेटला. इथे चेक करून बघा. A2 म्हणजे किती झाला 2 -1 A1 और A1 ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे. 9 -1 किती झाले 8. सेम लॉजिक. सो A3 इज इक्वल्स टू 3 मधून एक गेला 2 -1. सो A2 ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. 8 -1 किती झाला 7. आणि बाकीचे नंबर तुम्ही काढू शकता. या सगळ्या नंबरला जर तुम्ही एका सिक्वेन्समध्ये लिहिलं 0 पासून, सो 10 नंतर काय आला 9 आला, 9 नंतर 8 आला, 8 नंतर 7 आला. मग पुढचे नंबर तुम्ही ऑलरेडी काढू शकता. हे काय झालं तुमचा एक सिक्वेन्स झाला. हा तुमचा काय झाला सिक्वेन्स. आणि हे n नंबरची टर्म आहे. हे तुम्हाला काय देते ॲक्च्युली, ही तुम्हाला देत आहे टर्म. कुठल्या नंबरची n नंबरची टर्म. जशी जशी n ची व्हॅल्यू तुम्ही वाढवत जाणार तुम्हाला नंबर ऑफ टर्म भेटत असेल. आणि विसरू नका, जरी तुम्हाला टर्म दिलं असेल या टर्मचा ॲक्च्युअल अर्थ काय आहे की तुम्हाला n ची व्हॅल्यू पुट करायची आहे. n ची व्हॅल्यू ठेवायची. n ची व्हॅल्यू काय असू शकते 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू n, जितक्यापर्यंत काढायला सांगितलं तिथपर्यंत. ठीक आहे. तर हा एक बेसिक आयडिया आहे टर्म्स अँड सिक्वेन्सची. तर 1-2 आणखी छोट्याशा गोष्टी बघून घेऊ की जर आपल्याला सिक्वेन्स दिला असेल तर पॅटर्न कसा ओळखायचा. ठीक आहे. तर पहिला सिक्वेन्स, सेकंड केस ना त्याच्यामधली सेकंड केस. इफ रूल इज नॉट गिवन म्हणजे आपल्याला रूल फाइंड करायचा आहे. रूल दिलेला नाही तर रूल फाइंड करायचा आहे. ओके, अरे डोक्याला ताप वाटू राहिला पण बिलकुल ताप नाही आहे. नंबर पाहून समजते. उदाहरणार्थ पहिली कंडिशन 1 आहे. 1 नंतर 4 आला, 4 नंतर 7 आला, 7 नंतर 10 आला, 10 नंतर मग काय येऊ शकते त्यासमोर, आणखी काय येऊ शकते, आणखी समोर काय येऊ शकते. रूल फाइंड करणं एकदम सोपं आहे. आधीच सांगितलं की काहीतरी रूल असते. आता 1 पासून 4 पर्यंत कसा पोहोचलो आपण 3 ने पोहोचलो.
4 पासून 7 पर्यंत कसं पोहोचलो, 3 ने पोहोचलो, ॲड करून 3. 7 पासून 10 पर्यंत कसं पोहोचलो, +3 ॲड करून. समोरचा नंबर पण काय येणार आहे मग, +3 करून. तर 10 मधून 3 जर ॲड केले तर काय झाले, 13 झाले. यात जर आणखी 3 आपण ॲड केले तर 13 आणि 3 16. यात जर आणखी आपण 3 ॲड केले तर किती झाले, 19. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पॅटर्न रूल दिला असेल तर फाइंड करू शकतो. आता याच्यामध्ये थोडं लॉजिक लागते. लॉजिक कसं लागते बघा, 1 नंतर 4 आला, 4 नंतर 7 आला. नंबर जास्त दूर नाही आहे, नंबर जास्त दूर नाही आहे. तर जेव्हा नंबर जास्त दूर राहत नाही तेव्हा समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली आहे. कारण की गुणाकार करून बघा पहिले, जर तुम्ही गुणाकार केला 1 ने 4 ने मल्टिप्लाय केला तर 4 टाइम झाला. मग 4 ले 4 ने मल्टिप्लाय करून तर 16 होईल ना. 16 कसं एकदम मोठा आहे, 16 ले 4 ने मल्टिप्लाय केलं डायरेक्ट किती होणार, 64. त्यात लय मोठा गॅप दिसू राहिला. तर गॅप काय आहे, तिथं मल्टिप्लाय किंवा डिवाइड असेल. तर जेव्हा गॅप छोटी असेल नंबरमधली तेव्हा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, आणि जेव्हा त्याच्यामध्ये डिफरन्स खूप कमी असेल, कमी म्हणजे जास्त नाही एकदम, आणि जास्त बदलत नाही, त्यावेळेस ते ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू, सेकंड नंबरचं उदाहरण. ठीक आहे. हे बघितलं आपण ॲडिशन 3 4. ठीक आहे. दुसरं आपण करू शकतो. समजा इथं 2 आहे, इथे 0 आहे, -2 आहे, -4 आहे, -6 आहे. तर समोरचे नंबर काढा. परत तुम्ही बघू शकता नंबर जास्त दूर नाही आहे. जर नंबर जास्त दूर नाही याचा अर्थ ते प्लस किंवा मायनस केला आहे. तर 2 पासून 0 पर्यंत कसं पोहोचणार आपण, नंबर कमी करून, तर -2 केला. 0 मधून -2 केला तर किती, -2 झाला. -2 मध्ये आणखी -2 केला तर -4, आणखी -2 केला तर -6. मग पुढचा नंबर पण कसा येणार, -2 केल्यावर तर 6 मध्ये आणखी -2 केलं तर -8 येते. यात आणखी -2 केला आपण तर -10 येते. आणि समोरचे तुम्ही काढू शकता. परत एक और एक्झाम्पल, खूप एक्झाम्पल आपल्याला, किती कोणतेही घेऊ शकता, किती नंबर घेऊ शकता. 3 3 3 3 3 आणि डॅश डॅश, एक डॅश, दुसरा डॅश, तिसरा डॅश. आता बघा इथं काय केलं आहे आपण, सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता. 3 पासून 3 पर्यंत पोहोचलो, काय बदललं काय, काहीच नाही. तर 0 ॲड केला. यात पण काय बदलला काय, नाही. 0 ॲड केला. यात पण काय बदलला काय, 0 ॲड केला. 0 ॲड केला. आता कोणी म्हणून 0 सबट्रॅक्ट करू शकतो आपण, ॲडच काउंट केला, म्हणणं चांगलं आहे. 0 ॲड करू शकतो, 0 सबट्रॅक्ट करू शकतो. पण जर तुम्हाला थोडं बहुत अरिथमॅटिकचं बेसिक आठवत असेल तर आपण 0 ॲड किंवा सबट्रॅक्ट करायच्या मागं नियम काय, की 0 एक ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे. काय, ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ॲडिटिव्ह म्हणजे 0 जर कुठेही ॲड केला तर नंबर बदलत नाही. तर आपण तो रूल फॉलो करू राहिलो. असं काही कंपल्सरी नाही, असंच करायला पाहिजे. पण स्टँडर्ड नावाची गोष्ट जर तुम्हाला आता सांगितलं, ते स्टँडर्ड आपण फॉलो केलं चांगलं राहते, बाकी काही नाही एवढं. ठीक आहे. तर सगळ्यामध्ये आपण 0 0 ॲड केलं, 3 मध्ये 0 ॲड केला तर 3च भेटते. अजून 3 मध्ये 0 ॲड केला तर 3 भेटते, अँड सेम. ठीक आहे. अजून एखादी, सर एवढे उदाहरण काय घ्यायला लागते, असंच मजा येते थोडंसं. सो नंबर 4. आता आपण काय करू, समजा हा नंबर घेतला, 4 नंतर आला 16, नंतर आला 64, नंतर समोर डॅश आणि त्याच्यासमोर डॅश. आता प्रश्न पडला, सर काय काय केलं आहे आपण इथं. बघा नंबर कशी होऊ राहिले, एकदम वाढू राहिले. जेव्हा नंबर वाढते का नाही, नंबर वाढते त्यात काय होते, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. नंबर वाढला म्हणजे मल्टिप्लिकेशन, कमी झाला म्हणजे डिव्हिजन. 4 ने मल्टिप्लाय केलं तर 16 भेटलं. याला आपण काय केलं, परत 4 ने मल्टिप्लाय केलं तर 64 भेटलं. तर पुढचा नंबर काय होणार, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काहीतरी नंबर भेटणार. आणि त्याच्या पुढचा नंबर पण काय भेटणार, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर. मग तुम्हाला जर नंबर माहीत असेल, 64 ला 4 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला भेटणार 256. याला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करा, 1024 भेटते. ठीक आहे. बघा ना मल्टिप्लाय करून, 25 चौक 100, 4 6 चौक 24, 124. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढचा नंबर पण काढू शकता जर तुम्हाला काढायचा असेल तर. आणखी एक डिव्हिजनचं उदाहरण तुम्हाला सांगतो, की जर समजा माझ्याकडे एक सिरीज आहे आणखी, की आधी 1 होता, मग त्याचा 1/2 झाला, मग 1/4 झाला, मग त्याचा 1/8 झाला. मग पुढचा नंबर माहीत नाही, त्याचा पुढचा नंबर माहीत नाही. तर ॲक्च्युली आपण काय केलं आहे, प्रत्येक नंबरला डिवाइड केलं. या नंबरला मी डिवाइड केला आहे 2 ने, तर 1/2 झाला. तर अर्ध्याचा अर्धा केला तर 1/4 झाला. याला पण डिवाइड केलं मी आणखी 2 ने, हा 1/8 झाला. याला पण जेव्हा मी आणखी 2 ने डिवाइड केले तर 8चे 2 तुकडे केले किती होणार, 1/16. परत 16चे 2 तुकडे केले किती होणार, 1/32. अशा प्रकारे आपण आणखी समोरच्या व्हॅल्यू काढू शकतो. तर बेसिकली आतापर्यंत आपण सगळ्यामध्ये काय काय बघितलं आहे, की प्रत्येक अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशन शब्द ऐकून घ्या, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर अरिथमॅटिकमध्ये आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये, प्रोग्रेशनमध्ये
एखादी गोष्ट वाढवतो किंवा कमी करतो त्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये. नंतर आपण बघितलं सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये काय असते की नंबर्सला जर आपण एका ठरलेल्या ऑर्डरमध्ये जर आपण लिहिलं, जो एक रूल फॉलो करते त्याला आपण काय म्हणायचं, एक सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये काय असतात, खूप सारे टर्म्स असतात. मग त्या टर्म्सला आपण कसं लिहू शकतो, A1 A2 A3 A4 किंवा T1 T2 T3 T4 आपल्या मताचं आहे. पण जे स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे तर आपण A1 A2 A3 फॉलो करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. मग सिक्वेन्स ऑफ टर्म्स काढण्यासाठी काय रूल असते, तो रूल तुम्ही कसं लिहू शकता, कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकता, ॲडिशनच्या फॉर्ममध्ये, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. तर कुठला जास्त चांगला राहील त्यासाठी आपल्याला रूल काय आहे, याच्यासाठी कुठलं जास्त चांगलं राहील त्यासाठी मी ते तुम्हाला नोट म्हणून लिहून देतो किंवा लक्षात राहील तर खूपच चांगलं, की लहान डिफरन्स किंवा लहान अंतर असेल तर एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल. जर अंतर मोठं अंतर असेल तर मल्टिप्लाय किंवा डिवाइड असेल. समजलं, एकदम सोपा रूल आहे. आणि अंतर म्हणजे फक्त पहिल्या 2 टर्म नाही पाहायच्या, लगातार येणाऱ्या टर्म पाहायच्या. 1-2 टर्मवर थांबायचं नाही. नाही बसा 1 आणि 4 जवळच दिसते तर मग काही सांगता येत नाही समोर काय आहे. तर नाही सर 1 आणि 4 जवळ दिसते याचा अर्थ असं नाही की ॲडिशन आहे का सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आहे. समोरचे 4-5 टर्म पाहायचे. इथे पण जवळ समोरचे नंबर कसे आहेत, छोटेच आहे. तेच 1 आणि 4 मध्ये इथे जर तुम्ही चेक केलं असतं, इथं समजा मी चुकीनं 1 लिहिला असतं, चुकीनं कशाला लिहितोच ना 1, इथं जर मी 1 लिहिला तर 1 ला 4 मल्टिप्लाय केलं, बघा इथे पण 1 4 आहे, इथे पण 1 4 आहे. पण याच्या पुढचे जे नंबर ते वाढत चालले एकदम, म्हणून हा मल्टिप्लिकेशन आहे. याच्या पुढच्या नंबरमध्ये जास्त फरक नाही आहे, म्हणून तिथे काय आहे, प्लस सिम्बॉल आहे. ठीक आहे. तुम्हाला बेसिकली सिक्वेन्स काय असते, सिक्वेन्सचे टर्म्स कसे काढतात, तर कुठले रूल फॉलो करतात हे तुम्हाला समजलं असेल असे मी आशा करतो. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते काय आणि ते फाइंड कसे करायचे. तर सी यू इन नेक्स्ट लेक्चर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रापर्यंत पोहोचवा. टेक केअर. बाय बाय.